गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आयुष्यात अशा छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घ्यायला शिकायला पाहिजे. आपण जेव्हा सकाळी उठून आपल्या जोडीदारासोबत मॉर्निंग वॉकला जातो, तेव्हा आपण दोघेही एकमेकांना टाईम देत आहे असे वाटते. मग मॉर्निंग वॉक करता करता दिवसभराचे अपडेट्स, मुलांच्या डेव्हलपमेंटची चर्चा, जीवनाचे गोल्स अशा बऱ्याच गोष्टींवर डिस्कशन होते आणि हेल्थ बनते ती वेगळीच. घरी आल्यावर ते त्यांच्या कामात बिझी होऊन जातात आणि मी माझ्या कामात दिवसभर बिझी होऊन जाते. मग दोघांनीही एकमेकांना टाईम दिला नाही ह्याचे काही रिग्रेट्स राहत नाही. अशा असं हेच तर आयुष्य आहे. माणसं जपा, एकमेकांना जपा, माणसांची काळजी घ्या. मग बघा आयुष्य किती सुंदर होऊन जातं. असं मॉर्निंग वॉक झालेला आहे आणि आम्ही आता इथे थोडंसं रेस्टसाठी बसलेलं आहे. खूप छान ऊन येते, खूप छान वाटतंय. घरी आलो आणि घरी आल्यानंतर मुलांना हा ऑरेंज, कॅरेट, बीट याचा सर्वाचा असा हा व्हिटॅमिन सी युक्त ज्यूस बनवून दिला. खरंच हा ज्यूस खूप हेल्दी आहे. तुम्हीही घरी ट्राय करून बघा. त्याच्यानंतर असा इथे मी फ्रेंच टोस्ट हा ब्रेकफास्ट बनवला. काही नाही, इथे असे ब्रेड ट्रायंगलमध्ये कट करून घेतले आणि ते एग्समध्ये डीप करून शॅलो फ्राय करून घेतले. अशा ह्या मुलांना छोट्या छोट्या ज्या रेसिपी असतात त्या खूप आवडतात. ते मुले आवडीने खातातही आणि आपल्याला बनवायलाही त्या इझी पडतात. हे ताटामध्ये छान प्रकारे सर्व करून ज्यावेळी आपण मुलांना देतो ना, त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बघण्यासारखे असतात. आणि इथे एक्सप्रेशन अर्णवनी मला खाऊन दिलेले आहे. हॅलो फ्रेंड्स, तर आमच्याकडे आज पडत आहे पाऊस. आम्ही घरातून बाहेर निघालो सामान खरेदी करण्यासाठी आणि अचानक इकडे पाऊस सुरू झाला. तर मला भरपूर जण असे प्रश्न विचारत असतात की तुमच्याकडे पाऊस पडतो का? तर इकडे मेनली दोनच ऋतू असतात. एक म्हणजे उन्हाळा आणि दुसरा म्हणजे हिवाळा. पण ह्यामध्ये वर्षातून 2 ते 3 वेळेला इकडे पाऊस होतो आणि तो चांगला होतो. मी तुम्हाला काही क्लिप्स दाखवते की तो पाऊस कसा पडतो. हे पहा, सर्व रस्त्याला गाड्याच गाड्या आणि पाणीच पाणी दिसत आहे. ज्यावेळी इकडे थोडासा जरी पाऊस पडून गेला ना, तर रस्त्याला सर्व पाणी जमा होते. कारण आपल्या इंडियासारखी इकडे ड्रेनेज सिस्टीम नसते की जेणेकरून ते पाणी पूर्ण आतमध्ये जाईल असं. त्यामुळे ते सर्व पाणी असं रस्त्यावरच राहून जातं आणि सगळीकडे पाणीच पाणी आहे असं वाटायला लागतं. पण असे ओलेचिंब झालेले रस्ते पाहताना खूप छान वाटतं. स्पेशली आम्हाला छान वाटत असेल कारण आम्ही इथे खूप कमी पाऊस एन्जॉय करतो. इंडियामध्ये तर कंडिशन वेगळी असते. इंडियामध्ये तर खूप पाऊस पडतो. पाऊस झालेला आहे त्यामुळे आम्हाला असं वाटलं की चहा तो बनता आहे. त्यामुळे आम्ही इकडे चहा प्यायला आलेलो आहे. तर इथे पहा तुम्ही, चहाचं दुकान दाखवते मी. इकडे माझा चहा आलेला आहे. चर्चा काय चर्चा करणार? व्हेरी नाईस. पावसाची मजा घेता घेता आमची गाडी आता ह्या ट्रॅफिकमध्ये फसलेली आहे आणि सगळीकडे ट्रॅफिकच ट्रॅफिक आणि पाऊसच पाऊस. हे पहा, सगळीकडे ट्रॅफिक आणि आमची गाडी आता ट्रॅफिकमध्ये फसलेली आहे. पहा, खूप ट्रॅफिक आहे. शक्यतो इकडे ट्रॅफिक लागत नाही, आज खूप ट्रॅफिक लागलेलं आहे. पावसामुळे सर्वांच्या गाड्या फसलेल्या आहेत पाण्यामध्ये. पोचतोय आम्ही घरी.
तुम्ही विचारत असाल मुलं कुठं आहेत, तर मुलं घरी आहेत आणि ती झोपली गेलेली आहेत, कारण आत्ता रात्रीचा 1 वाजलेला आहे आणि आम्ही बाहेर पडलो. या व्हिडिओचा एंड मी इथंच करत आहे. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, सी यू.